Looks interesting. But you know what? To be very honest, these technical designs and dimensions and हे drawings, I just don't get it. मला नाही कळत हे काही. जाई, are you listening? गोलमाल. येस मॅम. ओके मॅम, नो प्रॉब्लेम. तुम्ही आत्ता फक्त पाहून घ्या हे सगळं, आपण नंतर डिसाइड करूया. हे घ्या, गरमागरम कॉफी. Thank you, Diggs. आई शपथ, एक नंबर. सत्यानाश. काय? कॉफी कॉफी एक नंबर झाली मॅडम, पिऊन तर बघा तुम्ही. हा, मॉम, यू सी दिस पिलर, आपण नाही हा अवॉइड करू शकणार. No, I don't understand. जाई, हे Wait a minute. You know what? I have been thinking about this for a long time. मला असं वाटतंय की याआधी आपण कधीतरी भेटलोय. गोलमाल. सत्यानाश. Mac, what are you doing? Behave yourself. सॉरी. So, I was saying की आपण याआधी कधीतरी कुठेतरी भेटलोय. सिडनी. सिडनी मध्ये भेटले असाल तुम्ही. You're right. Sydney. Zai, have you ever been to Sydney? नो मॅम. गोलमाल. नाही. नाही. मग कुठे बघितलं असेल? मग इथेच बघितलं असेल कुठेतरी पार्ल्यात. हा, राईट. दॅट्स अ पॉसिबिलिटी. पार्ल्यात बघितलं असेल. बरोबर. पार्ल्यात भेटलोय का आपण? काय रे, काय झालं तुला? कळ आली मॅडम. अरे काय? डोक्यात. काही कळ वगैरे आलेली नाहीये. जा इथून. काहीतरी फालतू टाइमपास करतो. मला खरंच आठवत नाहीये, पण आय एम डॅम शुअर आपण पहिले कधीतरी भेटलोय. मॅम, निघू मी? वेट, गोलमाल. लेट मी जस्ट रिकलेक्ट की आपण कुठे भेटलोय. कधीतरी नक्की भेटलोय. आय एम डॅम शुअर आपण भेटलोय, पण कुठे ते लक्षात येत नाही. मॉम, मॉम कम ऑन, असं काय करतेस तू? आय मीन, तू कशी हिला भेटली असणार? गोलमाल. तू जितके वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहिले तेवढं एज असेल तिचं, हो की नाही? पण तरी सुद्धा आम्ही भेटलोय. आय एम ऍब्सोल्युटली शुअर अबाउट दिस. हा, बरोबर आहे. ऐका रे. कुठे? लेंडा. हं? लेंडा डॅडची सेक्रेटरी. हा, ती सेम हिच्यासारखे दिसते. सेम हेअर, सेम स्पेक, सेम इयरिंग्स, सेम ती. नो. सत्यानाश. तिच्या लेफ्ट साइडला टीळ आहे. करेक्ट. म्हणजे तुला कळलंय तू हिला कुठे बघितलं असते. You are genius. Thank you so much. That's absolutely right. She looks so much like Linda. ओके मॅम, मी निघते आता. तुमचं जे काही रिझल्ट असेल किंवा कोटेशन्स असतील ते मी तुम्हाला मेल करते. ओके? आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करा. मी निघते आता. ओके? Okay, bye. बाय मॅम. बाय सर. Linda. She looks exactly like her. Ah, thank God. What a relief. सई, सई, wait a minute, सई, wait a minute. वेट काय वेट नचिकेत? हे बघ, मी तुझ्या आई समोर हे आता बस जाई बनून आता नाही येणार आहे. बस झालं, आता खूप झालं.
काम डाऊन काम डाऊन काय काम डाऊन? परत त्यांना मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटलं तर मी काय करणार? तुमची ती कोणती? लिंडा ती येणार आहे मदतीला? नचिकेत अरे अशाने मी पकडली जाईन. अगं बघ सत्य आहे. सत्य फोन घे तू. हे पकड. नचिकेत अरे तुझ्या आईचा भ्रमणध्वनी आहे. घे ना. हे पकड. मला काय देते? घे. हॅलो मॅम. हॅलो जाई, मला तुला काय विचारायचं होतं की इन्स्टेड ऑफ यू मेलिंग मी एव्हरीथिंग, वाय डोंट वी मीट अप? म्हणजे भेटून सविस्तर बोलता येईल. माझे काही डाऊट्स असतील तर ते तू सॉल्व्ह करू शकशील. उद्या येऊ शकशील का तू परत? नो मॅम, ऍक्च्युली मला उद्या ऑफिसमध्ये एक अर्जंट मीटिंग आहे. ओ ओके, नो प्रॉब्लेम. मग मी ऑफिसमध्ये येऊन तुला भेटते ना. एव्हरी टाइम तूच आलं पाहिजेस असं काही नाही. आणि त्या निमित्ताने मी तुझं ऑफिसही बघीन. आजी, नचिकेतची आई मला जवळपास ओळखतीलच अशी खात्री पटली आम्हाला. आता काय करायचं सांगा ना. तसं काहीही होणार नाही बालिके. माझी दिव्य दृष्टी सांगतेय, तू त्यांना आवडशील आणि त्या लगेच तुमचं लग्न लावून देतील. नचिकेतच्या आई तुझा सून म्हणूनच स्वीकार करणार नाहीत, तर तुझे लाड करतील. सुखाचा होईल तुमचा संसार. आदर्श सून होशील तू. गोड गोजिरी आणि ह्याच्यासारखी बावळट मुलं होतील तुम्हाला. फक्त थोड्या तयारीने आणि आत्मविश्वासाने त्यांना सामोरं जा. खरंच असं घडेल का? 101%. फक्त तुमच्या देवकी मातेवरचा विश्वास अढळ राहू दे. देवकी पण नाही, माझ्या आश्रमात शंकेला वाव नाही. ओके. बरं, आता तुला तुझ्या दिव्य दृष्टीतून भविष्य दिसतं असं आम्हाला समजलं. म्हणजे आधी होती थोडी भीती, पण आता नाही. हो. देवकी द ग्रेटचा अरे म्हणणं विजय असो. म्हणणं असं नाही, देवकी मातेचा विजय असो. देवकी मातेचा विजय असो. आता अजिबात घाबरायचं नाही. जोरदार फटकेबाजी करायची. आता मला लवकर पणजी करा. पणजी? देवकी तुला सक्सेस पार्टीला गोव्याला जायचंय? हे चिकेत अरे, पणजी म्हणजे ग्रेट ग्रँड मदर. अच्छा अच्छा. जायचं का मग पणजीला? आजी अगं तू काय हसतेस? आता मी काय सांगते ते ऐका. नचिकेतच्या आईच्या आयुष्यात तू जाई म्हणून छान प्रवेश केलास, पण आता तू त्यांना आवडायला हवीस, आपलीशी वाटायला हवीस. आता उद्यापासून तुमच्या दोघांच्या आवडीनिवडी सारख्या आहेत असं त्यांना वाटेल. असं काहीतरी करा. वाव, म्हणजे देवकी तुझा प्लॅन ऑलरेडी सेट आहे. हो. ग्रेट. सो उद्यापासून मिशन आवडीनिवडी इज ऑन. नायक, आपला पुण्याचा वाडा रिडेव्हलप झाला ना की आय एम गोइंग टू कीप एन एंटायर फ्लोर फॉर आवरसेल्व्स. कंप्लीट फ्लोर? येस. सो व्हेनेव्हर वी आर बॅक टू इंडिया, आपण पुण्यातच राहायचं. इथे यायची गरजच नाही. का ग, तुला बंगला आवडत नाही? नाही, बंगला आवडतो, पण हे शेजारचे केतकर, त्यांचं काय करायचं? यू नो, आय गेट दोज नेगेटिव्ह वाइब्स फ्रॉम देम. आय कांट टॉलरेट देम. वेल, तू आता इथे आहेस तोपर्यंत या बंगलोमध्येच राहावं लागणार आहे तुला. बिकॉज आय डोंट थिंक तुझा लोणावळ्याचा प्लॅन सक्सेसफुल होईल. या दॅट्स ट्रू. जाई जे प्रपोजल देईल ते आपल्या लीगल ॲडवायझरला द्यायचं. देन ही विल टेक हिज टाइम टू से येस ऑर नो.
इट्स अ लॉंग प्रोसेस. आय थिंक तोपर्यंत तर जायचीच वेळ येईल आपली. जाई, why is she calling me so late? Hello? Hi ma'am. Sorry to bother you so late ma'am. Oh, no problem. Go ahead. ॲक्च्युली मॅम थोडा प्रॉब्लेम झालाय. उद्या आपण 11 ऐवजी 12-12:30 जर भेटलो तर चालेल का? इज इट ओके फॉर यू? Yeah, that's okay with me. पण काय झालं? ॲक्च्युली मॅम माय बेबी इज अनवेल. Baby? आय मीन माय डॉगी. त्याला ना दिवसभर बरंच वाटत नाही हो मॅम. उद्या त्याला मला वेटकडे घेऊन जावं लागेल. सो मला जरा यायला उशीर होईल मॅम. सो सॉरी फॉर दॅट. No problem at all. You know, I can totally understand what you must be going through. It's so helpless. या मॅम, ॲक्च्युली ना माझ्या बेबीने काहीच खाल्लं नाहीये. मला सोडतच नाहीये. My God, just be by his side, okay? पण कुठली ब्रीड आहे? गोलमाल. जर्मन शेफर्ड. Oh wow, I love German shepherds. Anyway, तू काळजी घे. आपण उद्या भेटूया, okay? Don't worry. या मॅम, शुअर. मॅम, गुड नाईट अँड थँक्यू. Bye, good night. या. मॅक, तुला माहितीये जाईकडे कुत्रा आहे अँड शी हॅज अ जर्मन शेपर्ड. यू नो व्हॉट, आय लव्ह पीपल हू लव्ह डॉग्स. चलो, मी झोपायला जाते. आय डोंट वॉन्ट टू मिस माय मॉर्निंग वॉक. गुड नाईट. येस. गुड मॉर्निंग. काय केलंस तू? सिट्टी वाजवली अशी. अच्छा, मुलींना बघून वाजवलेली ही तुझी शेवटची शिट्टी. म्हणजे सांगते ना मी म्हणजे काय ते. मी तुझ्या इतक्या जोरात कानाखाली वाजवणार आहे ना, कायमचं विसरून जाशील शिट्टी कशी वाजवायची असते ते. करशील परत असं? नाही करणार परत आता. चल निघ निघ. तुमच्या तर ना. हो मॅम, सो सॉरी. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी जस्ट पाहिलं ते जे काही. तू इथे कशी पारल्यात? ऍक्च्युली मॅम, मी तुम्हाला काल रात्री फोन केला होता. माझ्या पेटला मला वेटकडे घेऊन जायचंय म्हणून. हो. हा, तर तो वेट इथे पार्ल्यात राहतो. सो मी काल रात्रीच इथे आले. ओ, आय सी. लिझा घरी झोपली होती म्हणून मी आले मॉर्निंग वॉकला. मॉर्निंग जॉग मी कधीच मिस करत नाही मॅम. दॅट्स सच अ गुड हॅबिट यू हॅव. ह्या पण आत्ता जे काही झालं, आय सॉ. आय मीन, यू वर सो ब्रेव्ह. या मॅम, आय कांट टॉलरेट दिस इव्ह टीजिंग. आणि मुलींना घाबरतात अशा लोकांना, मग ह्यांची हिंमत आणखीन वाढते. मी नाही सोडत अशा मुलांना. Wow. I mean, if every girl becomes like you, so brave, तर मग ह्या मुलांचं काही चालणारच नाही, नाही का? एनिवे मॅम, ते जाऊ देत. तुम्ही जांभूळ ज्यूस घेणार? इथे जवळच आहे. तुला आवडतो जांभूळ ज्यूस? येस मॅम, इट्स माय फेवरेट. I just can't believe this. I mean, it's a little bit expensive, but it's really good for health, huh? येस मॅम, क्वालिटी चांगली असली ना की मी कितीही पैसे खर्च करायला तयार असते. आपल्या आवडी निवडी किती जुळतात ना. चलो, लेट्स गो. हो. तुम्ही पण रोज येतात मॉर्निंग वॉक? I never miss my morning walk, you know. It's very good. काम झालं. झालं ना काम. आता पैसे दे.
200 ठरले होते ना भाई? 200 दे. हे 200 ठरले होते. 200. जातो जातो जातो. पण काय परफॉर्म केला ना सैनी. आय फॉलन फॉर हर अगेन. भाई पण आयडिया आजीची होती हा काय? हा बट आजी आहे कोणाची शेवटी. असं You know what? I have got a German Shepherd and a Golden Retriever. रिअली? Yeah, Tim आणि टकर अशी त्यांची नाव आहेत. Both are in Sydney and I miss them so much. या मॅम, आय कॅन अंडरस्टँड. दे आर लाईक आवर किड्स, नो? Yeah, that's so true. ही किती वर्षांची आहे लिझा? शी इज 15 years old ना. 15 years? That is like 95 years in human age. हा? Yeah, you are so lucky, Zai. पण आता थोडीशी थकली असेल ना? हो. ऍक्च्युली मॅम सॉरी, ती 5 वर्षाची आहे. शी इज 5 years old. बाय मिस्टेक मी तुम्हाला 15 years. Zai, 5 years. म्हणजे लहानच आहे अजून. हो. Actually, I'm missing my dog so much. मी लिझाला भेटू शकते का? गोलमाल. आपण जाऊया तुझ्या मामाच्या घरी आता? हो का? काही प्रॉब्लेम आहे? नो मॅम, नो प्रॉब्लेम. जाऊयात आपण, जाऊयात. मॅम मी जरा आलेच. हा, कुठे चाललीस? ऍक्च्युली मॅम मामाला कळवते ना, इन्फॉर्म करते आम्ही येतोय म्हणून. इथनच कर ना मग. इथून केलं असतं मॅम, बट रेंज नाहीये फोनला माझ्या. हा, मी आलेच. ओके. जस्ट अ मिनिट. हा साई, you did a great job today. ते सगळं जाऊ दे नचिकेत. आता ना तुझ्या आईला माझ्या म्हणजे त्या जाईच्या डॉगला भेटायचंय. ती म्हणते की आता तुझ्या मामाच्या घरी जाऊयात का? तर काय करायचं नचिकेत? डोंट वरी, ऍड्रेस सेंड करतो तुला, तिथे घेऊन ये मॉमला. होईल काय होईल नचिकेत? तो कुत्रा कुठून आणणारस तू? आहे ना आपल्याकडे एक छान हेल्दी जाड जूड असा डॉग आहे. वा, ठीक आहे, चालेल. मग मला पत्ता पाठव लवकर. हा, पाठवतो. हा देश आणि इथले लोक यांच्यावर जर एवढा राग असेल ना, तर मग इथं कशाला राहता? जा तुमच्या देशात निघून जा. चला निघा. मी कुठे जायचं आणि काय करायचं हे तुम्ही नाही सांगायचं. आता इथे आणखीन चिडचिड केलीत ना तर पोलीस कंप्लेंट करेन मी तुमची. अगं तू काय माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करणार आहेस? खरं म्हणजे मीच तुला आणि तुझ्या त्या पिल्लाला पोलिसांच्या हवाली करणार आहे. माइंड युअर लँग्वेज. अरे काय मला नको शिकवतो. काय तुम्हाला मला म्हणायचं शिकवतो का काय? अक्कल तू? अहो जाऊ द्या ना मॅडम, वयस्कर आहेत ते. अरे ए वयस्कर कोणाला म्हणतो रे तू? जाऊ द्या अप्पा, जाऊ द्या. सकाळी सकाळी कुठे मारतात? घेऊन जा, चला, घेऊन चला जा. माझ्यासोबत. चला चला माझ्यासोबत. चला चला माझ्यासोबत. God, this man is so irritating. I just cannot tolerate him. सकाळी सकाळी ना 2 वेगळ्या माणसांची ओळख झाली. एक तू, so brave and modern and so nice dog lover just like me. आणि एक हा खडूस. कोण? अप्पा केतकर. ओ गॉड, म्युझियम मध्ये ठेवण्यासारखा पीस आहे. अँटिक. एनिवे, आपण निघायचं का? पत्ता आलं की निघूच. पत्ता नाही माहिती तुला? गोलमाल. आय एम सॉरी मॅम, म्हणजे आपल्याला ऑटो मिळाली की आपण लगेच निघूया. ऑटोनी कशाला जायचंय? आय विल कॉल अप माय सन, ही विल कम अँड पिक अस अप. मग गाडीने जाऊ. या, ऑल राईट. ओके, आय जस्ट गिव्ह हिम अ कॉल. हा. Oh my God, she is so... Oh baby. She is so big. या. काय खाऊ घालतेस तू हिला? काहीही खाते मॅडम. कधी कधी तर वडापाव पण खाते. हो, वडापाव म्हणजे मुंबईकर झाले अगदी.
जाई, आय रिअली वॉन्ट टू सी हर. आय वॉन्ट टू. मी चादर काढतो मॅम. गोलमाल. का? चादर नका काढू मॅम. ऍक्च्युली थंडी वाजतेय तिला खूप. पण मला तिला बघायचंय. मला आय वॉन्ट टू सी हर. मॅम नको. ऍक्च्युली कसं आहे मॅम, ती आजारी असली ना की तिला असं आवडतं असं चादरीत बसून राहायला. अगं पण तिला श्वास तरी घेता येतोय का नीट? सफोकेशन झालं असेल. नो मॅम, सफोकेशन नाही होत तिला. अजिबात नाही होत. मी एकदा बघते ना फक्त. मी एकदा चादर नको ना मॅम. ओ पुअर लिझा. लिझा बेबी. गोलमाल. हे काय? असा आवाज का आला तिचा? आवाज वेगळा नाही वाटला?